नागपूर जिल्ह्यातील चावनेर तालुक्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमेला महिलांनी वटवृक्षाचे पूजन करून वटसावित्री उत्सव उत्साहात साजरा केलाय. वटसावित्रीच्या सणाचे औचित्य साधत कोदेगाव येथील सुवासिनींनी वटवृक्षाचे पूजन करून पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. वटसावित्रीच्या सणाला हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्ताने पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. शुक्रवार 21 जून रोजी या सणाचे औचित्य साधत कोदेगाव येथील महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. वडाच्या झाडाला सुताचा धागा गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते, तसेच त्याच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकता दीर्घायुष्याचे लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे. महाराष्ट्रात सणव्रत वैफल्यांना फार महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचे एक वेगळंच महत्त्व आहे. आज या ठिकाणी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळालाय. मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण साजरा केलाय. MCN न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर, सावनेर.